जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। अंबरनाथच्या MIDC लोकनगरी रस्त्यावर भाजपच्या जिल्हा सचिवच्या गाडीने एका कारला जोरदार धडक दिली। रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या कारला जोरदार धडक दिल्याने कार रस्त्याच्या बाजूला कलंडली आहे। तर या अपघातात भाजप जिल्हा सचिवच्या गाडीचा चक्काचूर झालाय। भाजपच्या जिल्हा सचिवचा लोगो असलेल्या या कारमध्ये मद्याच्या बाटल्या आढळून आल्यात। ही कार भरधाव वेगाने येत होती, त्यावेळी चालकाचा गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचं बोललं जातंय। दरम्यान या गाडीमध्ये चालक मद्यधुंद अवस्थेत होता का याचा पोलीस तपास करत आहेत। यात 2 जण जखमी असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे। ह्या रहदारीचा हा रस्ता आणि या रहदारीच्या रस्त्यावरती अत्यंत भरधाव वेगाने इर्टिगा गाडीने उभ्या असलेल्या गाडीला त्या ठिकाणी ठोकलं आणि ती गाडी लेफ्ट साईडला नाल्यामध्ये पडली। सुदैवानं त्यामध्ये जीवितहानी झाली नाही, परंतु परत राईट साईडला ह्या इर्टिगा गाडीने डिवायडरला ठोकलं। हा रहदारीचा रस्ता असून सुद्धा अत्यंत वेगामध्ये ह्या गाड्या या ठिकाणी येतात आणि ह्या येत असताना त्या गाडीमध्ये असणे 3 तरुण साधारणतः त्या ठिकाणी असल्याचं दिसतंय आणि ते दारूच्या नशेत असल्यासारखं आम्हाला त्या ठिकाणी दिसलं आणि पोलिसांना त्वरित त्या ठिकाणी पोलिसांनी त्यांना पोलीस स्टेशनला घेऊन गेलेले आहे। आणि मला अंबरनाथ नगरपालिका प्रशासनाला सुद्धा या ठिकाणी विनंती करायची की या ठिकाणचा स्पीड जो आहे तो स्पीड आणि टर्न हा कंट्रोल करण्यासाठी या ठिकाणी स्पीड ब्रेकरची गरज त्या ठिकाणी आणि रोडचं जे एक्सपान्शन आहे, जो स्पॅनिंग व्हायला पाहिजे, रोड टर्नला स्पॅनिंग व्हायला पाहिजे, तो नसल्यामुळे सुद्धा या ठिकाणी बऱ्याचशा ड्रायव्हरचं चालकांचं गाडीवरचं नियंत्रण त्या ठिकाणी सुटून अनेक अपघात या ठिकाणी ह्याच्यापूर्वी सुद्धा झालेले आहेत। जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। आजच सबस्क्राइब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडींचा अचूक अंदाज आपल्या मोबाईलवर।